हॅलो नमस्कार, माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मॉर्निंगची वेळ आहे, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर मॉर्निंगची कामं बऱ्यापैकी आवरलेली आहेत। आता मी बनवत आहे ब्रेकफास्टमध्ये आज रवा आपे बनवत आहे। कशा पद्धतीने हे बेटर मी तयार केला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे आणि याचे 2 रेसिपी बनलेले आहेत। जसं याचे ढोकळे पण मी बनवले, कारण का आपे जे आहेत ना चिटकत होते आपे मेकरला। आपे मेकर खूप दिवसाचा आहे, जुनं झालं आहे, त्याचं पालिश पूर्णपणे गेलेलं आहे। जसं डोसा पॅन होतं ना तसंच ते झालेलं आहे, त्यामुळे तरी पण व्यवस्थित झालेले होते, पण 1-2 चिटकाय लागलेले होते। जेव्हा आपण डाळ तांदूळ मिक्स आपे बनवतो ना त्यावेळेस व्यवस्थित होतात, पण हे रवा आपे असल्यामुळे ना चिटकत होते। तर सगळेच आपे मी काढून घेतले, छान एकदम नरम असं स्पंजी बनून तयार आहेत। आता बाकीचं जे बेटर ठेवलेलं आहे ना त्याचे मी ढोकळे बनवत आहे। त्यासाठी पॅन घेतले, डोसा पॅन, त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि बेटर मी ओतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं 5 ते 10 मिनिट कमी गॅसवरती। आणि तोपर्यंत मी इकडे भाकरी बनवत आहे। बाबा जेवण करायला बसलेले आहेत आणि जी ही रव्याची वस्तू बनते बाबा काही खात नाही येते, कारण त्यांच्या पोटाला ते व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे तर इकडे मी दिनेशला अगोदर आपे देत आहे। जितके आपे बनले तितके मी इकडे देत आहे दिनेशला, आणि बाकीचे ढोकळेच मी बनवले। म्हणजे हे पण 2 ढोकळे बनलेले आहेत, कारण बेटर थोडंसं कमीच प्रमाणात मी बनवलेलं होतं। मला फक्त ब्रेकफास्टच बनवायचा होता, परत स्वयंपाक तर रोजचा बनतच आहे। तर इकडं आपे आणि ताज्या नारळाची चटणी बनवलेली आहे। तर अगोदर दिनेशसाठी इकडं प्लेट लावून दिलेली आहे आणि इकडं बघू शकता ढोकळा पण व्यवस्थित बनलेला आहे। कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेला आहे, तरी पण 10 ते 15 मिनिट मला लागलेलीच होते ते परफेक्ट बनण्यासाठी, म्हणजे छान स्पंजी बनून तयार होता। तर इकडे दिनेश आहे ना आपे खायला घेतलेल्या चटणीसोबत मस्त कॉम्बिनेशन आहे, ताज्या नारळाची चटणी आणि हे रव्याचे आपे। आपण डाळ तांदूळ मिक्स जेव्हा आपे बनवतो त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो, 1 दिवसाचा प्रोसेसिंग असतो, पण हे आपे बनतात ना झटपट बनतात, अगदी अर्ध्या तासामध्ये बनून तयार होतात। तर गायत्री आणि दिनेश दोघंजण इकडं ब्रेकफास्ट करत आहेत। तोपर्यंत बघू शकता इकडे ढोकळ्यासाठी जे मी सारण इकडे पसरवलेलं होतं ते पण परफेक्ट बनून तयार आहे। तर आता पॅनवरचं ताटात काढून घेऊया आणि याचे काप करून घेऊया। जसं आपण बेसनचा ढोकळा बनवतो ना तशाच पद्धतीने हे पण बनून तयार होतं आणि ताज्या नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागतं। तरी पण आपण तडका पण देऊ शकतो, जसं आपण बेसनचे ढोकळे बनल्यानंतर तडका मारतो ना वरून हिरवी मिरची वगैरे टाकून, तशा पद्धतीने आपण याला पण तडका देऊ शकतो। खूप छान टेस्टी बनून तयार होतात। इकडं भाकरी पण बनून तयार आहेत आणि गायत्री इकडं ढोकळ्याचे काप बनवत आहे। जास्त गरम आहे त्यामुळे जमत नव्हतं, मी आणखीन एक परत ढोकळा जे आहे ना ते बनवायला ठेवलेला आहे। तोपर्यंत गायत्री इकडं काप बनवून घेत आहे आणि चटणीसोबत यांना देणार आहे। खूप छान टेस्टी लागतात, जसं आपण आपे बनवतो त्यापेक्षा छान हे ढोकळेच बनलेले होते, म्हणजे सगळ्यांना खूप आवडले होते। आणि पहिल्यांदा मी बनवली, कारण ते जे आहे ना आपे मेकर व्यवस्थित त्यावरती आपे होत नव्हते, म्हणून मी हे बनवलं। पण ही रेसिपी पण खूप छान झालेली होती। म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ना की दररोज काय बनवू ब्रेकफास्टमध्ये, तर अशा वेळेला आपण हे बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि खाण्यासाठी खूप छान आणि टेस्टी हे बनून तयार होतात। बघू शकता एकदम छान असे हे बनून तयार, ते एकदम स्पंजी, तोंडात टाकताच विरघळणारे, आणि रेसिपी पण एकदम सोपी आहे। कशा पद्धतीने बेटर मी तयार केला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। तर इकडे यांच्यासाठी मी ढोकळा आणि ताज्या नारळाची चटणी देत आहे आणि स्वयंपाक पण बनलेला आहे। म्हणजे आज थोडंसं लवकरच कामं आवरली, कारण गायत्री उद्याच्याला जाणार आहे, तर गायत्रीला पॅक करून देण्यासाठी मला चिवडा वगैरे बनवायचा आहे। तर दिवसभरात थोडीफार तयारी मी करणार आहे, त्यामुळे थोडंसं लवकरची कामं आवरली। तर ब्रेकफास्ट झाला आणि जी ही आपली कामं होती दिवसभराची, कपडे भांडे हे सगळे आवरलेले आहेत। आणि इकडं पपई खायला घेतलेली आहे, म्हणजे गुरुवारी आणलेली होती, 2-3 दिवस झालं ठेवून, आज शनिवार आहे। तर गायत्रीला म्हटलं पपई आणि एक आंबा ठेवलेला होता ते पण खायला घे। तर इकडं गायत्री पपई घेतलेली आहे आणि बिया सगळ्या काढत आहे, म्हणजे गावरान पपई आहे, त्यामध्ये ना काळ्या बिया आहे। जसं ते सरकारी पपई असते ना, म्हणजे पपयामध्ये 2 प्रकार असतात, तर एका पपईमध्ये बीज राहत नाही एक पण, आणि ती पपई खाण्यासाठी पण टेस्टी नसते। पण ही जी गावरान पपई आहे ना खूप टेस्टी आहे, यामध्ये भरपूर साऱ्या बिया पण आहेत। परत एक आंबा पण आम्ही खायला घेतलेला आहे। तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण पपई एन्जॉय करायला। टी व्ही पण ऑन आहे, आमची साथीदार आहे ती, टी व्ही बंद असलं की पूर्ण घर सुनं अजिबात करमत नाही आहे। आणि तसं तर गायत्री असल्यामुळे ना खरंच माझा वेळ खूप छान जातो आहे, म्हणजे अजिबात मला बोर होत नाही, एकटेपणा वाटत नाही, खूप छान वाटतं। असं म्हणतात की मुलीनंच घर भरून दिसतं, तसंच आहे। गायत्री आल्यापासून खूप छान भरून असं घर वाटतं आणि छान पण वाटतं, तिच्यासोबत वेळ कसा जातो अजिबात कळत नाही आहे।
तर इकडं खाणं पिणं झालं आमचं आणि थोडीफार कामं पण आवरलेली आहेत. आणि हे तांदूळ आणि उडीद डाळ मी रात्रीच पाण्यात टाकून ठेवलेली होती. आता स्वच्छ धुवून घेतलं आणि सालीची उडीद डाळ आहे, पूर्णपणे साल काढून घेतली, तरी पण 1-2 त्यामध्ये राहिलेले आहेत. आणि हे जे आहे ना बेटर थोडंसं रंग चेंज वाटत आहे, कारण त्यामध्ये साला भरपूरच होत्या. गायत्रीला तितकं व्यवस्थित धुता आलेलं नाही आहे. असो गायत्रीकडे बेटर बनवून घेत आहे, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. खूप सारी कामं होऊन जातात. कपडे वगैरे फोल्ड करून ठेवायचे होते, भांडे रॅकला लावायचे होते, ही सगळी कामं मी आवरत आहे. तर गायत्रीकडं अगोदर उडीद डाळीचं जे बेटर आहे ते बनवून घेतलं. मी काय करत असते ना, सगळं हे मिक्स करत असते, पण गायत्रीने फक्त इथं उडीद डाळीचंच बेटर अगोदर बनवलं, म्हणजे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि नंतर तांदळाचं जे आहे ना ते बेटर बनवून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी उडीद डाळीचं बेटर फेटत आहे हातानं, म्हणजे व्यवस्थित हे बेटर फुललं जातं. आणि नाहीतरी आपण असंही करू शकता, यामध्ये पोहे, मेथी दाणा हे चारही वस्तू मिक्स करून जे आहे ना एकत्र सगळे एकजीव करायचं आणि वाटून घ्यायचं. वाटायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला आणि बेटर पण व्यवस्थित फुललं जातं. पण मी थोडंसं यावेळेस अशा पद्धतीनं बनवलं, म्हणजे फेटून ठेवलेलं होतं. यामध्ये ना सोडा टाकला ना मीठ टाकलं, मी असंच ठेवलेलं होतं झाकून. मला वाटलं रात्रभरात ते व्यवस्थित फुललं जाईल, पण फुललंच नव्हतं, कारण मी त्यामध्ये सोडा पण टाकलेला नव्हता. आणि जे जिन्नस मी मिक्स करत असे ते पण टाकलेले नव्हते, म्हणजे पोहे आणि मेथीदाणा हे स्किप केलेलं होतं. यावेळी फक्त उडीद डाळ आणि तांदूळच आहे इथे. असो मिक्सर वगैरे काढून मी स्वच्छ पुसून ठेवलेलं आहे. आणि थोडंफार तांदूळ वगैरे पडलेलं होतं, बेटर सांडलेलं होतं, ते पण मी किचन व्यवस्थित पुसून घेतलेले आहे. आता आणखीन रात्रीचा स्वयंपाक मला बनवायचा आहे. दिनेश पण आलेला आहे, गायत्री आणि दिनेश इकडं चालू आहे यांचं खाणं पिणं. दिनेश एक वेळेस पेढे घेऊन आला, म्हणजे जे मैसूर पाक असतं ना तशाच पद्धतीने पेढ्यामधून येतं, ते घेऊन आलेलं आहे. दिनेशला खूप आवडतं, मला पण खूप आवडतं, पण गायत्रीला पण आवडतं. पण इथं बघू शकता कसं गायत्रीला आशा लावलेली आहे, देतो देतो म्हणतो पण देत नाही. गायत्री केव्हापासून म्हणत आहे दे दे. यांची दिवसभर अशीच मस्ती मजाक चालू असते. तर या तुम्ही सगळेजण पेढे खायला. हा पेढे ना मला खूप आवडतात हे, आणि दिनेशचे फेवरेट आहेत म्हणून न सांगताच घेऊन आलेला आहे. परत थोडाफार किराणा पण सांगितलेला होता, शेंगदाणे वगैरे संपलेले होते तेही घेऊन आलेला आहे. म्हणजे आता चिवडा बनवायचा आहे, तीच तयारी आम्ही थोडीफार करूया. म्हणजे लसूण वगैरे सोलायचा आहे, चिवडा बनवायचा ना, मसाला बनवायसाठी खूप सारी तयारी असते. आणि गायत्री उद्या जाणार आहे, तर सकाळी मला काहीच करणं होणार नाही. सगळी पॅकिंग वगैरे करायलाच आम्हाला वेळ जाईल, स्वयंपाक पाणी हे सगळं असणार आहे. तर ही सगळी कामं आवरत रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तर गायत्रीला म्हणलं तिकडच्या साईडला तू चिवडा बनवून घे आणि इकडे मी भाजी आणि भाकरी भात हे सगळं बनवून घेते. तर ठीक आहे म्हणलं. तिकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे, आणखीन एक वेळा दूध गरम करते आणि वरच्या साईडला ठेवून देते. चहा वगैरे आमचा झालेला आहे आणि कढई ठेवलेली आहे ही ॲल्युमिनियमची, आणि यामध्येच आम्ही चिवडा बनवणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे, काही वेगळं यामध्ये करायचं नाही आहे. तर मोठी कॅटली घ्यायली, म्हणजे तुम्हाला 2-2 कॅटल्या इकडे दिसत असेल. जी छोटी कॅटली आहे त्यामधलं तेल संपलेलं आहे, तर गायत्रीनं मोठी कॅटली घेतली आणि त्यामधलं 1-2-3 चमचे तेल कढईमध्ये ओतलेलं आहे. आणि अगोदर मसाल्यासाठी शेंगदाणे आणि डाळवं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. नंतर पालेभाज्या इकडं काय काय काढायत, पुदिना आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, हे सगळं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. म्हणून चिवड्याला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण त्याचा जे चिवड्याचा मसाला असतो ना तो स्पेशल असतो. मसाला व्यवस्थित बनला की चिवडा हा व्यवस्थितच बनतो, एकदम हॉटेलसारखाच टेस्ट येतो त्यामध्ये. असं वाटणार नाही की आपण घरी बनवलेला आहे, फक्त मसाला जे आहे ना ते व्यवस्थित झाला पाहिजे. तर इकडं अगोदर सगळे मसाले काढायला सांगितले, म्हणजे शेंगदाणे घेतले ते 2 ते 3 वाटी, डाळवं घेतलेले 1 वाटी भरून. आणि अगोदर शेंगदाणे जे आहेत ना ते तेलात टाकले आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्या कमी गॅसवरती छान कडक होईपर्यंत. तर गायत्री तिकडं बनवेल हे सगळं, तोपर्यंत मी भाजी बनवून घेते, कारण जेवणाची वेळही होते. नंतर रात्री मला भरपूर लेट होणार आहे, परत सगळी भांडी वगैरे जास्तच पडणार आहेत. चिवडा बनत आहे, परत स्वयंपाक बनणार, मग जेवणं खाणे केलेले खूप सारे होतात. आणि सकाळच्या वेळेत ही कुठलीच कामं आवरली जात नाहीत. जेव्हाच्या तेव्हा रात्रीची भांडी रात्रीच मी क्लीन करते, किचन क्लीन असते. ते सकाळी करत गेलो ना भरपूर आपल्याला वेळ जातो त्यावेळेमध्ये. एक अर्ध्या तासाचं काम सकाळी आपल्याला 1 तास जातो त्यामध्ये. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा ही कामं मी आवरत असते. तर इकडे शेंगदाणे बघू शकता व्यवस्थित तळलेले आहेत, म्हणजे छान चटक जोपर्यंत आतमधून तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. नंतर मी डाळवं टाकलं. डाळवं जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी, कारण ते अगोदरच भाजलेलं असतं. तर नंतर टाकलेलं आहे, थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कडक होईपर्यंत. एकतर पावसाळा दिवस आहे, मऊ पडतात खूप सारे वस्तू आता, त्यामुळे थोडंसं कडकपणा यायपर्यंत तळून घ्यायचं आहे. नंतर एका ताटात काढून घ्यायचं. आणि इकडे पालेभाज्या वगैरे सगळ्या मी काढून ठेवलेल्या आहेत. आणि गायत्रीला कढई उचलत नाही, खूप जड आहे ही कढई, त्यामुळे मी काढून देत आहे आणि परत मी ठेवून देते. आणि गायत्री सगळ्या पालेभाज्या तळून घेईल, तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करते. तर भाजी काय बनवावी तोच विचार करत आहे. तर दुधी ठेवलेली आहे फ्रीजमध्ये, म्हणजे सकाळी दिनेश घेऊन आलेला होता, तीच भाजी आता बनवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये.
भात भाकरी हे सगळं बनवणार आहे. पटकन मी इकडच्या साईडला आणि तिकडं गायत्री हे सगळं बनवून घेईल. तिला सांगत आहे कशा पद्धतीनं काय काय करायचं आहे. आणि तुम्ही म्हणत होता ताई, म्हणजे जे नेक्स्ट टाईम जेव्हा मी सुशेला बनवला रेसिपी शेअर केली होती तेव्हा तुम्ही म्हणत होता की आमच्याकडे सुशेला बनवत नाही आहेत, ते कशा पद्धतीने लागतो ते पण माहिती नाही आणि तुम्ही ती सुशेला कशा पद्धतीने बनवतात ती जी पॉकेट आहे जे मुरमुऱ्याचं त्याचं नाव थोडंसं दाखवत आहे, त्याची फोटो वगैरे काढून दाखव. तर हे मुरमुरे सगळीकडे भेटतात आहे, असं काही नाही की इकडंच भेटतात तिकडे भेटत नाहीत. म्हणजे चिवडा तरी बनतच असेल तुमच्याकडे, तेच मुरमुरे आपल्याला भिजवायचे आणि सुशेला बनवायचा आहे. त्याचा खूप छान टेस्टी बनतो. तरी पण बघा प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. याला तुम्ही काहीतरी वेगळं नाव दिलं असावे. तिकडे दिनेश जे पाकिट खोलत आहेत तेच आहेत मुरमुरे, त्याचा सुशेला पण बनतो आणि चिवडा पण बनतो. तर दिनेशने इकडं काढून घेतले आणि मुरमुरे खायला घेतलेत. म्हणजे सपक मुरमुरे खायला दिनेशला खूप आवडतात. ते थोडेफार काढून घेतले आणि इकडं मी दुधी खिसून घेतले, म्हणजे साल काढून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगोदर मी इकडं भात बनत ठेवते. तर दिनेशला म्हटलं वरच्या साईडला थोडीफार म्हणजे मोठे भांडे ठेवलेले ते काढून दे, म्हणजे चिवडा मिक्स करण्यासाठी पातेलं मला लागणार होतं, तेच काढण्यासाठी दिनेश वरती चढलेला आहे. काही पोहोचत नाही खाली थांबून, तर वरती थांबावं लागतं. आणि इकडं गायत्रीने शेंगदाणे डाळवं सगळं फ्राय करून घेतलं. आता हे जी पालेभाज्या टाकलेत म्हणजे कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना हे सगळं छान कडक होईपर्यंत ते तळून घेत आहे ती. आणि इकडं मी भात बनत ठेवलेला आहे. आणि इथं आम्ही चॅलेंज केलेलं आहे गायत्रीला. मी म्हटलं तुझा चिवडा अगोदर होईल का माझा स्वयंपाक अगोदर होईल. तर चिवडाला मसाला बनवायला भरपूर वेळ लागतो आणि भाजी भात भाकरी यालाही वेळ लागणार आहे. तर आम्ही चॅलेंज केलं, गायत्री तेच म्हणत आहे अगोदर माझंच होणार आहे मम्मी, तुम्ही हारणार आहात. तिचं चालू आहे केव्हापासनं आणि ती थोडीशी घाईगडबडी करत होती. असो, इकडं जे आहे ना मी ही दुधीची पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घ्या. तोपर्यंत इकडं गायत्रीनं पालेभाज्या पूर्णपणे व्यवस्थित तळून घेतलीत, म्हणजे छान चुराव झाला पाहिजे त्याचा, अशा पद्धतीने ते तयार करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. ओले असतात त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. यामध्ये वाळलेला कांदा टाकला तरी पण चालतो, पण मी काही टाकले, फक्त लसूण टाकलेला आहे. यानंच हे जे चिवडा आहे ना एकदम छान टेस्टी बनून तयार होतो. तर इकडे दुधी जे आहे ना पूर्ण साल काढून घेतले आणि बारीक बारीक कट करून घेत आहे. आणि त्यामध्ये दिनेशचं वेगळंच असतं, काहीतरी मोबाईलवरती बघत असतो कॉमेडी आणि ते आणून मला दाखवतो, कारण मला कॉमेडी खूप आवडते. तर मी कुठल्याही कामात असो मोबाईल घेऊन येतो आणि तोंडाला लावतो, मग मी अगोदर हे बघ नंतर तुझे कामं का, अगोदर हे बघ, त्याचं चालू असतं. तर थोडंफार त्याचंही मन ठेवत असते ह्या कामाच्या घाईगडबडीत, कारण गडबड खूप असते त्यावेळेस मला काही सुचत नाही की काय बघायचं आहे काय ठेवायचं आहे. एकच कळतं की किचनमधनं लवकर फ्री व्हायचं आहे, मला ही सगळी कामं लवकर आवरायची आहेत, कारण पसारा खूप वाटतो येतो आणि या पसाऱ्यामध्ये दिवसभर राहणं ठीकही वाटत नाही. पटकन आवरावं बाजूला व्हावं, पण दिनेशचं चालू असतं त्यामध्ये कुठली तरी व्हिडिओ बघतो आणि आणून दाखवतो, मम्मी थोडंसं बघ, मम्मी थोडंसं बघ, चालू असतं त्याचं. तर इकडे हे पण बघत आहे आणि दुधी पण कट करून घेतलेली आहे आणि इकडे लसूण ठेसून दिलेले आहे गायत्रीला, म्हणजे इथं 120-25 पाकळ्या लसूण ठेसून घेतलेला आहे. म्हणजे चिवड्यामध्ये थोडंसं लसूण जास्त टाकायचं, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. तर हे सगळे मसाले तळत आहेत आता, म्हणजे तळलेले आहेत. आणि आता कढईमध्ये परत एक 2-3 चमचे तेल घेतलं आणि त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि लसूण टाकले ठेचलेला. जोपर्यंत लसूण गोल्डन ब्राऊन होत आहे तोपर्यंत इकडे मी मसाले काढून घेतलेले आहेत. तर परफेक्ट चिवडा बनवण्यासाठी मी तुम्हाला मेजरमेंट सांगत आहे थोडक्यामध्ये, म्हणजे अर्धा किलो मुरमुरे आहेत, त्यासाठी मी इकडे 10-12 पाकळ्या म्हणजे 20-25 पाकळ्या लसूण आहे आणि 4 छटाक तेल आहे. आणि या हिशोबानं मसाले सांगितले तर छोट्या चमच्याने 5 चमचे लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर म्हणजे अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आणि हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. जसं लसूण गोल्डन ब्राऊन व्हायला लागलं की गॅस बंद करायचं आणि त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत, कारण ही कढई जास्त वेळ गरम राहते आणि मसाले करपून येऊन मी गॅस बंद केलेला आहे. आणि जे कढई गरम आहे त्यामध्येच मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहेत, कारण सुके मसाले लवकर जळायला लागतात. नंतर मी जे आपण फ्राय केलेले होते शेंगदाणे, डाळवं, परत कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी एक चुडी घेतलेला आहे आणि शेंगदाणे म्हणजे आणि डाळवं जे आहे ना 2-2 वाटी घेतलेला आहे, म्हणजे पूर्णपणे मेजरमेंट तुम्हाला समजली असेल. थोडक्यामध्ये सगळे मसाले तयार झालेले आहेत, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजलेले आहेत. मुरमुरे मोठ्या पातेल्यात मी काढून घेतलेले आहेत आणि हे मसाला यामध्ये आपल्याला ओतायचा आहे. एकदम छान चिवडा बनवून तयार होतो. जसं आपण कुठेतरी प्रवासात जात आहोत, म्हणजे 4-8 दिवसाचा टूर आहे आपला, तर सोबत पॅकिंग करून घेऊन जाण्यासाठी हे चिवडा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे एक टाईमपासचे काम करतं आणि चविष्टी असतं. तर इकडे मसाला बनवून तयार आहे. हा मसाला यामध्ये ओतायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. खूप छान टेस्टी हा चिवडा बनवून तयार होतो. जसं लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडेल. तर ही कढई जी आहे ना गायत्रीला उचलतच नव्हती, खालीच पडत होती. नंतर मीठ टाकलेले आहे यामध्ये आणि कढईमध्ये थोडाफार मसाला लागले होता, तर थोडेसे मुरमुरे टाकले आणि पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे. तर मसाल्यामध्ये हे मुरमुरे छान एकजीव करून घेऊया. तर बघू शकता एकदम छान चिवडा बनवून तयार.